स्वामी समर्थ महाराज। गुरुला अनेक शिष्य असतात, पण पट्टशिष्य एकच असतो. अडचणींची तीव्रता वाढल्यानंतरही ज्याची श्रद्धा दोलायमान होत नाही, मृत्यू पुढ्यात उभा ठाकलेला असतानाही ज्याच्या मनात गुरुकृपेबद्दल शंका उत्पन्न होत नाही, अनाम जगतातही ज्याचं नामस्मरणाचं भान हरपत नाही, आणि जन्म संपून जातात तरी ज्याची गुरुशी असलेली बांधिलकी संपत नाही, तो गुरुच्या लेखी पट्टशिष्य असतो. अशाच एका पट्टशिष्याची ही कथा. शिवहर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. कृपासिंधू या आपल्या आवडत्या भक्तिरसपूर्ण मालिकेत आजपर्यंत अरुण नलावडे साकारत असलेली नारायण शास्त्री यांची भूमिका या भागापासून शरद पोंक्षे साकारतील, आणि या व्यक्तिरेखेला आम्ही पूर्ण न्याय देऊ. धन्यवाद. कोण तुम्ही? मी कोण? आश्चर्य, मला ओळखलं नाहीत? नाही बुवा, नुसतं पाहून माणसं ओळखता येत नाहीत मला. मी नारायण शास्त्री. आता इथं का आलोय ते स्पष्टच सांगतो. तुमच्याबद्दल अनेक दंतकथा पसरल्या आहेत समाजामध्ये, त्याची शहानिशा करून घ्यायला आलोय. नुसत्या ऐकीव गोष्टीवरती विश्वास ठेवणाऱ्यांपैकी मी नाही. अगदी लाख मोलाचं बोललात. काही गोष्टी शरीराच्या डोळ्यांनी पाहायच्या नसतात, त्या मनाच्या डोळ्यांनी पाहायच्या असतात. ओ, शब्दछल करू नका. तुमच्या या असल्या बोलण्याला ही अडाणी माणसं फसत असतील. आम्ही नाही फसणार. आम्ही चतुर्वेदी, 4 वेद कोळून प्यालेलो आहोत. आम्ही प्रत्यंतर घेतल्याशिवाय दगडाला शेंदूर फासून त्याचा देव करणार नाही आम्ही. तेव्हा शब्दछेल आमच्या समोर करू नका. जे काय बोलायचे ते स्पष्टच बोला. पण मुळात आम्ही बोलावं असा तुमचा आग्रह का? काय होणार त्यांनी? तुम्ही कोण आहात ते सिद्ध होईल. लोकांनी तुम्हाला उगाचच डोक्यावर चढवून ठेवले. एक जनी नावाची तुमची भक्त भेटली होती. ती सांगत होती तुमच्यात म्हणे तिला विठ्ठल दिसतो. बघू तरी तो विठ्ठल कुठे आहे तो? अहो, तो विठ्ठल तिकडे पंढरपुरात, आम्ही इथे अक्कलकोटात. ते आम्हालाही कळतंय हो. मग लोकांनी तुमचा एवढा गवगवा का करून ठेवलाय? आता त्या मला कसं काय माहित असणार? काय हो, आणखीन काय काय बोलतात लोक माझ्याबद्दल? तुम्ही म्हणे पाण्यावरती मांडी घालून बसता. निदान तेवढं तरी करून दाखवा, म्हणजे आमचा विश्वास बसेल. लोक तुमच्या मनात भलभलत भरवतात. 4 लोक वावड्या उठवतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. मी एक साधा पोटार्थी माणूस आहे. तुम्ही 4 वेदांचे जाणकार, थोर विद्वान. ऐका ऐका, तुमचा हा स्वामी स्वतःच्या तोंडाने कबूल करतोय की तो एक सामान्य माणूस आहे. अरे मूर्खांनो, आता तरी शहाणे व्हा. आणि जर तुम्ही शहाणे होणार नसाल तर मी तुम्हाला शहाणं करेन. तुमचं डोकं ठिकाणावर आणेन. या स्वामीचा बुरखा फाडून टाकेन मी, फाडून टाकेन. हा कोणी परमेश्वराचा अवतार नाही आहे. फक्त अवतार असल्याचं कातड पांघरलेला एक ढोंगी माणूस आहे. ढोंगी माणूस. हे सिद्ध करेन. आणि हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी या अक्कलकोटातच राहीन. येतो मी. थांबा. शास्त्री बुवा, जाण्यापूर्वी दूध घेऊन जा. इथून जाताना प्रसन्न चित्ताने जावं अशी आमची मनीषा आहे.
सोहळ्या काय झालं इकडे ये. सोहळ्या तुझ्या चित्तात इतकी खळबळ. अरे इतक्या क्षुल्लक घटनेनं तुझं चित्त विचलित व्हावं. स्वामी, त्या त्या नारायण शास्त्रीनं एखादा चमत्कार दाखवून त्यांचं तोंड बंद का नाही केलं? अरे तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. अरे वेड्या, कोणाचं तोंड बंद करायला चमत्कार करायचे नसतात. स्वामी, पण तुमचं मोठेपण त्यांना कसं कळणार मग? कुणाला स्वतःच मोठेपण दाखवण्यासाठी आम्ही चमत्कार करत नसतो. आणि मुळात चमत्कार हे करायचे नसतात, ते घडावे लागतात. त्याचा उद्धार करण्यासाठी चमत्कार नावाचं तत्व उपयोगात येतं. भक्ताला ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, त्याला ईश्वराचं अस्तित्व कळावं, त्याला ईश्वराचं प्रत्यंतर यावं, त्याचा अहंकार नष्ट व्हावा, म्हणून चमत्काराचं प्रयोजन असतं. चमत्काराचं प्रस्थ भाजवणं आम्हाला नामंजूर आहे. मला असं वाटायचं की सगळ्यात जास्त तुम्ही केवळ मलाच कळला आहात, पण हाही माझा एक अहंकारच की तुम्हीच तो मोडता. प्रत्येक वेळी तुमचं एक नवच रूप दाखवून मला धन्य करता. माऊली, कोण तुम्ही? असे मारक्या म्हशीसारखं काय बघताय? हे बघा शास्त्री बुवा, हे सगळं थांबवा आता, कारण आम्ही हे सगळं आता पाहत बसणार नाही आहोत. आणि तशीच जर वेळ आली तर आम्ही प्रसंगी शिंगही उगारू. समजताय ना सगळं? आणि आम्ही स्वामींचे परमशिष्य आहोत. त्यांचा अपमान झालेला आम्ही कधीही सहन करणार नाही, हे लक्षात ठेवा. महापुरुषाला असं गलत सलत बोलायची हिंमतच कशी झाली तुमची? अच्छा, म्हणजे स्वामींनी धाडलंय तुम्हाला. गुंड पाठवण्यापर्यंत मजल गेली काय त्याची? का त्याचं पितळ उघडं पडेल याची धास्ती वाटली की काय त्याला? हे बघा, स्वामींचा याच्यात काही दोष नाहीये. आमचे आम्ही चालू इथं. असं? मग तुमच्यापासूनच सुरुवात करतो. मला एक सांगा, तुम्ही स्वामींचे भक्त आहात ना? हा? त्या स्वामीला तुम्ही डोक्यावर घेतलेत ना? अरे पण त्याला त्याचं काही आहे का? अहो काय बोलताय तुम्ही? आम्हाला काहीतरी उलगडून सांगा. सांगतो. मला एक सांगा, गुरुला सगळे शिष्य सारखेच असायला हवेत की नाही? हो. तुम्ही सुद्धा स्वामींवर तेवढीच भक्ती करता, म्हणजे काय? पण तरी सुद्धा स्वामीच्या तोंडामध्ये सतत चोळप्पा 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 असं का असतं? याचा विचार केलात कधी? वो ऐसा इसलिए है कि चोळप्पा स्वामी का परम भक्त है. अरे थोतांड आहे सगळं. मी काय बोलतोय याचा शांतपणे विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, हे बरोबर बोलतायत. कारण मी एकदा पाद्यपूजेसाठी स्वामींना माझ्या घरी बोलवलेलं, पण ते आलेच नाहीत. आले नाहीत ना? अरे एक का अशा अनेक घटना सापडतील विचार केला तर. या घटनांवरून काहीतरी बोध घ्या. याचा अर्थ सरळ आहे की स्वामींना फक्त चोळप्पाच प्रिय आहे. तुम्ही सुद्धा त्या स्वामीची एवढी भक्ती करताना मग तो सतत चोळप्पा चोळप्पा का करतो? सतत त्याच्या घरामध्ये का पडलेला असतो तो? कारण चोळप्पा त्याला पोचतो आणि यापुढे आयुष्यभर पोचणार आहे, म्हणून तो चोळप्पा चोळप्पाच करणार. अरे हिम्मत असेल ना तर या प्रश्नांचा जाब विचारा त्या स्वामीला. हा, बरोबर बोलतायत हे. मी विचारतो, मी आताच विचारतो स्वामींना. ए, मी आताच सुन, ए, विचारतो. दोस्ता की मत कर. ए, सुन.
अरे बाबा तूच काय ते विचार आता स्वामींना. अरे पण रस्त्यात तू आता आवेशाने पैज मारली होती ना, मी स्वामींना विचारतो म्हणून. त्याचं काय झालं? अरे मग मी पैज हरलो असं समज, पण तूच मान ना मांजराच्या गळ्यात घंटा. तू सुतोवाच म्हण, मी ममो म्हणतो. आणि स्वामींचा कोप झाला तर जाळून भस्म करतील. अरे तुमच्या भेजामध्ये अजून अक्कल येत नाहीये का? हा? अरे हम चोळप्पा की बराबरी नहीं कर सकते, उसकी बात ही अलग है. नाही पण मी काय म्हणतो, नहीं नहीं सुन, मेरी बात क्या है सुन, ऐसे नहीं होता है. अरे चोळप्पा की बात अलग है, हमारी नाही बात नाही अलग मी है. काय म्हणतो, आपल्या मनात शंका आलेलीच आहे ना, तर मग विचारलं तर बिघडलं कुठे है ना? बरोबर मी काय म्हणतो, बरोबर बोलतो की नहीं, नाही? सुनो हा, तुम लोग, आपण सुनो. विचारूया ना त्यांना. नहीं वैसा नहीं है. चला माझ्या बरोबर. चलो. अरे अरे पण आपण चाललोय कुठं? स्वामी नेता आहेत तिकडे. अरे मग चल की लवकर. ते बघ स्वामी किती दूरवर निघून गेले. ए, पण तुझी बडबड बंद कर, पाय चालव, नाही तर तुझ्यामुळे मला बोल खावे लागतील. या आता आम्हालाच बोल लावायला लागला आणखी. अरे तुम लोग चुपचाप रहो यार. तो चोळप्पा देखो कैसे चुपचाप चल रहा है. हाँ? तो तोंड वाजवतोय का? नहीं ना, चलो चलो फिर. चला. अरे काठ्या कुट्यातून कसं काय चालत जायचं? अरे पायात काटे मोडतील ना.
कळलं आता तुम्हाला? सोळप्पा आम्हाला प्रिय का ते? श्रद्धा, निष्ठा, भक्ती याचा अर्थ कळला का तुम्हाला? मनामध्ये बरेच प्रश्न होते ना तुमच्या. उलगडा झाला का? अरे चोळप्पाशी कसली स्पर्धा तुमची? सोळप्पाचं माझं नातं या जन्माचं नाही, जन्मोजन्मीच आहे. मी प्रकट झालो तेव्हा हाच चोळप्पा रामचंद्र सराफ या ब्राह्मणाचा मुलगा होता. तेव्हाही असाच माझ्या मागे मागे असायचा. मी नेईन तिथे नेईन तेव्हा माझ्या बरोबर असायचा. मी भ्रमणाला निघालो तेव्हा माझ्या वियोगाच्या कल्पनेनं त्याच्या डोळ्यातलं पाणी खळेना. आम्हाला व्याकुळ होऊन विचारायला लागला, आता पुन्हा आपली भेट कधी? आम्ही म्हंटल या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मी नक्की. मी अक्कलकोटात असेन आणि तू तर असा हा चोळप्पा. या जन्मी माझा भक्त झाला, पण तुम्ही सगळेही स्वतःला भक्त म्हणवता ना माझे. माझ्या मागे यायला घाबरलात. समोर काटे बघितल्यावर जागच्या जागी पावलं थबकली तुमची. तुम्हाला प्रश्न पडला या काट्यामधून कसं चालायचं. पण याला भीती नाही वाटली काय रे चोळ्या? तुला बोचले का काटे? नाही स्वामी, माझा गुरु ज्या मार्गावर चालतो तो मार्ग काटेरी असूच शकत नाही. मी फक्त स्वामींच्या पावलावर पाऊल टाकून चालत राहिलो आणि असं वाटलं की फुलांच्या पाकळ्यावरूनच चालतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो गुरु आपल्याला काट्यावरून चालायला लावतो तो आपल्या भक्तांना ते काटे बोचणार नाही याचीही काळजी घेतो. सर्वस्व अर्पण करून गुरुला शरण जाताना मनात भीतीचा लवलेशही असता कामा नये. राजाधिराज योगिराज येऊ नकोस, निवासी मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराज की जो गुरुच्या पावलावर पाऊल टाकून चालतो त्याला ठेचकाळण्याची भीती नसते.